नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवर असतात। तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या सारंग येतात आणि आता ऐश्वर्या म्हणू लागते की आई यांना आपल्या ऑफिसमध्ये जॉब करायचा आहे। तेव्हा मात्र आजी म्हणते, काय ग जानकी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? तर जानकी म्हणते, नाही नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल, जा सारंग भाऊजी, मस्त तयार होऊन या, जायचं आहे ना ऑफिसला। तर तेव्हा मात्र आता सारंग म्हणतोय, बघा आत्ता मस्त सूट बूट घालून येतो आणि तो तयार होण्यासाठी रूम मध्ये निघून जातो दुसरीकडे। मात्र आता तो जेव्हा तयार होऊन खाली येतो त्याला बघताच मात्र आता जानकी खोटं खोटं फोनवर ऋषिकेशशी बोलण्याचं नाटक करू लागते आणि म्हणू लागते, काय बोलता आहे तुम्ही सारंग भाऊजींना असं ऑफिसमध्ये आल्यावर रस काढणार, त्यांचं आंब्यासारखं पिळून काढणार। तेव्हा मात्र सारंग खूप घाबरतो, अरे मी माणूस आहे की आंबा आहे, काय चाललं आहे? तर लगेचच पुढे ती म्हणू लागते, अहो असं कसं, पण हे सगळं ऐश्वर्याने केले आहे ना, काय म्हणता तुम्ही? ऐश्वर्याची चुकीची शिक्षा तुम्ही सारंगला पण देणार का? असं करता आहे कारण ते नवरा बायको आहे म्हणून, पण हे चुकीचं आहे ना, तो तुमचा लहान भाऊ आहे, असं करू नका। परंतु ठीक आहे, आता कळवते मी तुम्हाला सारंग भाऊजी केव्हा निघणार आहे। आणि आता लगेचच सारंग डोक्याला हात मारून घेतो, उगाच ते ऐश्वर्याच्या नादी लागलो असं म्हणत असतो। इतक्यात मात्र ती त्याला बघते आणि म्हणते, बापरे, चला सारंग भाऊजी निघताय ना ऑफिसला, हे बघा ऋषिकेशचा फोन येतोय। तर तो म्हणतो, नाही नाही नको, मला नाही जायचं ऑफिसला। तर ती म्हणते, असं तुम्हाला काही ऑफिसचं काम येत नाही, तुम्ही गेलात काय, हाय काय आणि नाही काय, त्यापेक्षा मस्त आमरस करते आहे मी, खा आणि घरामध्ये निवांत आराम करा। तर लगेचच आता सारंग म्हणतो, हो हो वहिनी, तू मला हाक मार बर का। तर तेव्हा लगेचच जानकी म्हणते, मार मार हा शब्द तर आता नकोच या घरामध्ये, हाणामारीच नको, मला शब्दात पण नको, वहिनी हाक दे असं म्हणा। तर लगेच सारंग म्हणतो, हो हो वहिनी हाक दे, हा तू मी जातो। आणि असं म्हणत तो घाबरत पळत आता रूमच्या दिशेने जातो। इकडे मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते कारण तिला असं वाटतं सारंगला ऑफिसमध्ये पाठवून आता ऋषिकेश मात्र पुन्हा चिडणार आणि या दोघांमध्ये भांडण होणार। इकडे सारंगला पुन्हा रूम मध्ये येऊन बघून ती आता त्याला अनेक प्रश्न विचारते। तेव्हा तो सांगतो, तुम्हाला काय माहिती, माझं मी बोलणं ऐकलं आहे आणि दादाचा हात खूप पडतो, तो पैलवानाचा हात आहे ना, ते काय म्हणतात ना 10 किलोचा हात वगैरे, तसा आहे, तुम्हाला नाही माहिती त्याचा हात किती लागतो, मी नाही जाणार ऑफिसला वगैरे। तर तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा डोक्याला हात लावून घेते। दुसरीकडे मात्र शर्वरीचा फोन येतो आणि शर्वरी मात्र पुन्हा एकदा जानकीचे आभार मानू लागते। इकडे आता ऐश्वर्या जानकीने बदललेला रस बदलते आणि खरा रस मात्र ती सोबत घेऊन जात असते। दुसरीकडे एका बाउलमध्ये आता ती पाणी ओतते आणि त्यामध्ये फूड कलर काढून ठेवते, म्हणजे तो रस वाटायला हवा। इतक्यात जानकी तिथे येते आणि तेवढ्यात मात्र तिने जे सांडवलेले डाग असतात फूड कलरचे ते पुसलेलं वगैरे तिच्या लक्षात येतं। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या, तू केला का ग हा रस, तिला विचारतात। तर तेव्हा सुमित्राला पण शंका येते म्हणून ती विचारते, अगं पण तू वर का घेऊन चालली? तर ऐश्वर्या सांगते, अहो यांना खूप आवडतो ना त्यामुळे। तर आता लगेचच ती म्हणते, मग तू हा कसा केला, म्हणजे काय काय टाकला असं आई विचारता आहे ना? तर तेव्हा तिला सांगता येत नाही, पण ती म्हणते एकदम ओरिजिनल आहे, मी काहीच टाकलं नाही। तर जानकी म्हणते, नाही नाही, मग तुझ्या नवऱ्याला आवडणारच नाही बघ, तू यामध्ये हा रस घेऊन जा, यामध्ये दूध, वेलची पावडर असं सगळं ती सांगू लागते। हा एकदम मस्त रस आहे। आणि तिने बनवलेलं पाणीच मात्र आता जानकी तिच्या हातात देते आणि ओरिजिनल रस मात्र पुन्हा तिच्या जवळ ठेवून घेते। आणि आता ते घेऊन मात्र ती ऐश्वर्याला तिथून पाठवून देते। इकडे मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्याचा जानकी प्लॅन खराब करते आणि सुमित्रा आणि ऐश्वर्या खुश होतात। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा म्हणते की गुलाब आणि सगुणा थोड्या दिवसासाठी गावाला गेले आहे, आपण काम मात्र वाटून घेऊया। तर तेव्हा मात्र आता गौऱ्या थापायचा हा विषय निघतो। तर आता ऐश्वर्याला माहिती नसतं, पण ती लगेचच म्हणते, मनाशी विचार करते, चांगले सून होण्यासाठी जरा थोडा दिवस घरातली कामं करायला हवे। आणि ती म्हणते, ते गोऱ्या का काय ते मी थापते। आणि हे ऐकून मात्र सुमित्रा आणि जानकीला फारच हसू येतं। बाहेर मात्र आता शेणाचा ढीग लावलेला असतो, ते बघून ऐश्वर्या म्हणते, बापरे काय हे, किती वास येतो आहे। आणि तेवढंच जानकी तिथे येते, इतक्या दिवस माती खाल्ली, आता शेण खा, गौऱ्या थापायच्या आहे ना थापा। आणि पुढे आता ती तिला म्हणते, या घरामध्ये तुमचं स्वागत आहे आणि रणदिव्यांच्या घरात तुमचं स्वागत आहे असं म्हणत आता मुद्दामूनच तिच्यावर खूप हसू लागते। आणि इकडे मात्र आता तिला फारच कसं तरी होत असतं, तो वासही सहन होत असतो। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र ऐश्वर्याला असेच प्रत्येक पलटवार करणार असते आणि ऐश्वर्या मात्र आता काहीच करू शकत नाही। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।